आणि 2.5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी विशेषतः सर्व समाजासाठी अल्पसंख्याक एससी एसटी सर्व स्तरामध्ये जो तालुक्याला सर्वांगीण विकास पाहिजे होता तो विकास जवळपास 2,900 कोटीच्या आसपास या मतदारसंघामध्ये विकास निधी आणला। तो विकास निधी आणत असताना शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असतील, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असतील, सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विशेषतः सर्वांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी केले। विशेषतः म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महिला सशक्तीकरणाचं जे धोरण ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते आतापर्यंत कुणी त्या राज्यांमध्ये राबवलं नव्हतं। असं महिला सशक्तीकरण धोरण या राज्यामध्ये राबवल्याच्या नंतर या मतदारसंघामध्ये जवळपास 60,000 अधिक महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून मानधनाची योजना लागू झाली आणि ती लागू झाल्याच्या नंतर गोरगरीब ज्या महिला आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे, ज्यांचं केसरी कार्ड आहे रेशनी, ज्यांचं पिवळ्या रंगाचं आहे किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अशा या मतदारसंघामधल्या आदिवासी, दलित, सर्वसाधारण कुटुंब मध्ये अल्पसंख्याक महिला असतील, सर्व जाती धर्माच्या महिला असतील, सर्वांना यामध्ये या योजनेचा लाभ मिळाला आणि त्याच्यामध्ये महिलांच्या मध्ये खूप आनंदाची बाब आणि समाधानी आहे। या सगळ्या गोष्टींचा आपण जर सारासार विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून अनेक अशी विकास कामं आहेत ती मार्गी लागली। परंतु 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये काही कामं सुरू झाली, काही कामं पूर्ण झाली, काही कामं प्रगतीपथावर आहेत। परंतु 2.5 वर्षामध्ये जर तुम्ही आमदार साहेबांकडनं कामं पण लगेच मंजूर झाले पाहिजे, लगेच पूर्ण झाले पाहिजे ही अपेक्षा विरोधकांकडनं जर असेल तर ही त्याची चूक होईल, त्यांची चूक होईल। कारण आता आपण जर बघितलं तर गेल्या 29 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरल्यापासून आतापर्यंत दिवसेंदिवस महायुतीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी शिवसेनेमध्ये सगळ्या पत्रकारांना त्याची जाणीव आहे। रोज जवळपास 10 ते 15 पक्ष प्रवेश होत आहेत। हे पक्ष प्रवेश होण्यामागचं कारण एकच आहे की या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगलं काम चालू आहे, राज्य शासन चांगलं काम करतंय आणि जनता जो चांगलं काम करते, जे विकास करतात त्यांच्याच पाठीमागे येतात। आता बघा, जे 2 विरोधी पक्षामधले जे उभे आहेत, अपक्ष उभे आहेत, त्यांच्याकडे कुठलं विजन नाहीये, त्यांच्याकडे कुठली दूरदृष्टी नाहीये आणि त्यांनी कुठलंही या मतदारसंघामध्ये असं कुठलं काम केलेलं त्यांच्याकडे दाखवण्यासारखं काहीच नाही। मग आता कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्यावरती आमदार साहेबांच्यावरती टीका करायची आणि जनतेचं मतदारांचं लक्ष विचलित करायचं, हा एकमेव त्यांचा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणून जनता या वेळेला पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी त्या ठिकाणी संधी देतील। मला असं वाटतं काल त्यांची का परवा पत्रकार परिषद झाली, मी काय कोणाचे व्हिडिओ बघत नाही, कोण काय बोलतो ते बघत नाही, परंतु जी मला काय ती माहिती मिळाली, मला जे समजलं, मला असं कळलं की त्यांनी असा मुद्दा घेतला की प्रशासकीय भवन, कर्जत चौक रोड आणि कोंढाणा धरण आणखीन ह्या ज्या काही त्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये ही टीका केली की या अगोदरच कामं मंजूर झाली होती। मग अगोदर कामं जर मंजूर झाली होती तर मग ह्या ज्या आमच्याकडे आता वर्क ऑर्डर आहेत या सगळ्या 2021 नंतरच्या आहेत। तुम्ही जर पाहायला मागितलं तर मी तुम्हाला देऊ शकेल, कारण मागची जी सार्वत्रिक निवडणूक झाली ती 2019ला झाली, मग 2019 गेलं, 2020 गेलं, 2021 आणि मग 2021च्या टायमामधला ह्या वर्क ऑर्डर आहेत म्हणजे कार्य आदेश आहेत आणि मग हे अशा टीका करायच्या आणि जनतेचं लक्ष विचलित करायचं। परंतु आमदार महेंद्र थोरवे साहेबांनी केलेल्या विकास कामांचा या ठिकाणी तुम्हाला मी 84 पानांचा हा अहवाल आहे। हा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून तुम्ही जरा पोस्टमॅनचं काम केलं तर फार बरं होईल, त्यांना जरा पाठवा, कारण आता जर समजा रजिस्टर पोस्टरने पाठवलं तर कदाचित त्यांच्या घरी 23 तारखेला पोहोचेल, 24 तारखेला पोहोचेल। कारण त्यांनी जर हा पाहितला तर मी अपक्ष उमेदवार या रायगड जिल्हा परिषदचे
माझी उपाध्यक्ष जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती, उपाध्यक्ष पद उरलं. त्यांनी जरा त्यांच्या जिल्हा परिषदच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामधला पत्रकार साहेबांनी त्यांना विचारावं, जर अहवाल मागितला तर त्यांच्याकडनं तो अहवाल मागा की प्रकर्षाने ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून कुठलं असं भरीव काम झालं की स्वतःची सत्यनारायणाची पूजा असेल, गावकीची पूजा असेल, त्या पूजेमध्ये जमवलेली गर्दी, जमवलेली माणसं, काय कार्ड वाटल्यानंतर सगळ्यांना वाटल्यानंतर सगळ्याच पक्षाची येतात जातात. राजकारण संपल्यानंतर कोण कोणाचा दोस्त नसतो, मित्र नसतो, शत्रू नसतो, परंतु काही त्यांनी विकास कामं केलेली नाहीये. दुसरे उमेदवार महाआघाडीचे आहेत, त्यांनी फक्त हायवे रोडला बॅनर लावण्याच्या पलीकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम नाही. कारण या मतदारसंघामधली जनता जी आहे, नागरिक आहे, ते या मतदारसंघामध्ये काय पद्धतीचा विकास झाला, कुठला विकास झाला. कारण जर आपण जर चौकशी जर केली तर खासगीमध्ये सार्वजनिक ठिकाणी आमदार साहेबांचाच बोलबाला आहे. आमदार साहेबांनी चांगलं काम केले, विकासाचं काम केलेलं आहे आणि पुन्हा एकदा पहिल्या टर्म मध्ये झालेली कामं पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये जनता त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये निवडून देतील. कारण त्यांनी काल परवा जे केलेले जे काही जे आरोप आहेत हे सगळे आरोप मतदारांना, सुज्ञ नागरिकांना दिशाभूल करण्याचे आरोप आहेत. परंतु या मतदारसंघातली जनता, नागरिक, सर्वसामान्य माणूस सुज्ञ आहेत, त्यांच्या या आरोपाला बळी पडणार नाही.